सर सुनील तटकरे सरांनी जे आहे पत्र दिलं बँकेला की राष्ट्रवादीचं आता पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर निधी जो आहे तो आता आम्हाला मिळावा राष्ट्रवादीचा पूर्णपणे. कसं बघता याकडे मागितलं आहे आणि काय काय मागण्यात येणार आहे पुढे? एनसीपी पक्ष अधिकृत इलेक्शन कमिशनने ठरवल्यानंतर ते ऑटोमॅटिकली एनसीपीचे जे बँकेचे खाते आहेत किंवा जे काही बाकीचे कागदपत्र आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे. कारण उद्या इन्कम टॅक्स एनसीपीच्या नावाचा आम्हाला भरावा लागतो. आम्हाला इलेक्शन कमिशनला बाकीचे सगळे हिशोब द्यावा लागणार आणि त्या अर्थानं एनसीपीच्या नावाचे जे खाते आहे आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही ती पुढची प्रोसेस करू शकत नाही. याच्यात काही दुसरा अर्थ काढायचं कारण नाही. याच्या काही भांडणाचा काही विषय नाही. जे भांडण जे व्हायचं होतं ते अगोदर झालेलं आहे. हा फक्त जोपर्यंत इलेक्शन कमिशनचा निकाल लागला नाही तोपर्यंत हे खाते दोन्हीकडे असू शकते. पण एकदा निकाल लागल्यानंतर ते बँकेचे खाते आणि बाकीचा हिशोब आम्हाला दिलंच पाहिजे. नाहीतर उद्या आम्ही इन्कम टॅक्स किंवा इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही कागद सादर करू शकत नाही. सर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे मोदी तर आलेच आहेत महाराष्ट्र दौऱ्यावरती पण अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौरा करतात. कसं बघतात? चांगली गोष्ट आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं. त्यांच्या आल्यानंतर एक नवीन ऊर्जा या महायुतीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला मिळते आणि त्याशिवाय अमित शहा साहेब पण एक कुशल प्रशासक आहे. राजनैतिक म्हणजे त्यांचा एक अनुभव त्याच्यामुळे इलेक्शन कसं लढणं बाकीच्या गोष्टी खूप मदत त्यांची मिळते. यासाठी त्यांचा येणं आमच्यासाठी फायदा. मुंबईमध्ये येणारे दौरा आहे त्यांचा. आपल्या जागा वाटपसाठी आपण काय नेमकं लोकसभेच्या 10 जागांची मागणी केलेली आहे. जागा वाटपचा सगळं विषय येणारा 2-3-4 दिवसामध्ये मार्गी लागेल. काही त्याच्यात काय मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त अधिकृत रीतीनं सगळ्यांनी बसून आणि माननीय अमित शहा साहेबांच्या बरोबर बसून ते मार्ग निघेल. पण सर जे लोकसभेची पहिली यादी ज्या भाजपने प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली एकही जागा त्याच्यामध्ये काय कारण असं की महायुतीमध्ये सर्व जोपर्यंत महायुतीची चर्चा होत नाही तोपर्यंत एकही जागा कोणत्याही पक्षाने जर जाहीर केलं 3 पक्षामध्ये तर योग्य होणार नाही. युतीचा धर्म हेच आहे की एकदा बसून सगळ्या जागा कोणाकडे राहणार हे सगळं ठरल्याशिवाय जर कोणी जाहीर केलं तर एक युतीच्या धर्माच्या बाहेरची गोष्ट आहे आणि ते त्यांनी पाळलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं एकही नाव जाहीर झालं नाही. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यात फिरू देण्याना अशी धमकी आली आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिले म्हणजे महायुतीमधले नेतेच जे आहेत ते एकमेकांवरती आरोप करतात. मग विधान भवनमधलं भांडण असो की आता हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री DCMला लिहिलेलं पत्र असो नेमका काय झालंय तिथे इंदापूरमध्ये मला माहीत नाही. पण एवढं मी सांगू शकतो की काही ठिकाणी जर काही मतभेद असेल किंवा काही गैरसमज असेल ते दूर करण्यामध्ये आम्ही सगळे मिळून यशस्वी होणार आणि प्रत्येकानं हर्षवर्धन पाटील एक मोठे नेते आहे त्यांनाही सन्मानाने योग्य रीतीनं जे काही आम्हाला सांगायचं असेल आम्ही करतो. बारामतीची जागेसाठी एकदम आपण पाहिलं तर त्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खूप प्रतिष्ठेची तर आपल्या प्रत्येक जागा महाराष्ट्रामध्ये 48 जागा सगळ्या प्रतिष्ठेचीच आहे. आम्हाला 48 जागा जिंकण्यासाठीच लढायची आहे महायुतीने. त्यामुळे कुठल्याही एक जागाला विशेष लक्ष केंद्रित केलं आहे असं समजू नये. सर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचा भाग ते झालेले नाही आहेत. प्रकाश आंबेडकर जिथूनही निवडणुका लढतील तिथून बाहेरून का होईना भाजपा किंवा महायुती पाठिंबा देईल प्रश्नच नाही. आम्ही आमच्या महायुतीच्या 3ही पक्षाला एकमेकांना साथ देऊ. प्रकाश आंबेडकरांनी या त्यांची काय भूमिका घ्यावी हे आम्ही कसं सांगू शकतो. आणि त्यांनी जर ठरवलं की आम्हाला म्हणजे अमुक मार्गाने जायचं असेल तर ठीक आहे. आम्ही त्याला कसं मदत करू. पण ते स्वतः ज्या जागेवर उभे राहतील त्या जागेवरती ती जागा अकोलाची जागा भारतीय जनता पार्टी परंपरागत लढत आलेली आहे असा आजपर्यंतचा इतिहास आहे. उद्या काय करायचं ते महायुतीमध्ये बसूनच ठरवावं लागेल. कारण आता एकही जागा एक व्यक्तीची एक पक्षाची राहिली नाही. आता प्रत्येक जागा 48ची 48 जागाच्या धोरण
काय असावं, कोणाला मदत इतरांना कोणाला करायची असेल तर ते महायुतीच्या चर्चेमध्ये झाल्याशिवाय आम्ही कोणीही करणार नाही. तर शेवटचा प्रश्न, महानंदा प्रकल्प जे आहे, महानंदा दूध संघ, त्याच्यावरती शासकीय नेमणूक केलेली आहे. मात्र अजितदादांनी सांगितलं होतं की कोणीही जर तो प्रकल्प चालवायला येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. काय सांगायचं? महानंदा अडचणीत मागच्या काळात राहिलेला आहे आणि काही योग्य मार्ग त्याच्यातून काढलं पाहिजे. आता मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत काय विचार विनिमय चालला आहे त्याच्याबद्दल फार काही मला माहिती नसते. फक्त एवढाच मी सांगेल की अजितदादाला कोऑपरेटिव्ह सेक्टरचा अभ्यास अतिशय चांगला असल्यामुळे त्यांच्या सल्ला सूचनाप्रमाणे जर केलं आणि ते फार विचारपूर्वक सांगत असतात, ते कधीही शासनाच्या नुकसान कसं होईल ते कधी असं त्या दिशेने विचार करत नाही. ते ऑलवेज शासनाचा पैसा सगळ्यांचा पैसा आहे आणि म्हणून सावध भूमिका त्यांची असते. महानंदाबद्दलही त्यांचे काही सूचना असेल तर ते महत्त्वाची ठरवूनच लोकांनी काम केलं. पण यावर सुप्रिया सुळे म्हणतात की गोवर्धन हे पुण्यातच आहे, ते दादांना कसं काही नाही सुचलं. गोवर्धन ते चांगलं काम करत आहेत आणि शेतकरी विरोधी सरकार आहे. आता मला काही माहीत नाही, ते काही लोकल लेवलवर बोलतात. पण एकच मी सांगतो की शेतकरी विरोधी सरकार हा कोण म्हणू शकते? हा सरकार सगळं म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारी, मदत करणारी सरकार आहे. केंद्राची सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा कुठलाही संकट शेतकऱ्यांच्यावर आला, अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, बाकीच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सरकारने धावत जाऊन मदत केलेली आहे. सन्मान निधी शेतकऱ्यांना दिल्लीची जसं शेतकरीची किसान सन्मान निधी पंतप्रधानांची 6,000 रुपये वार्षिक येते, त्याप्रमाणे 6,000 रुपये जोडून महाराष्ट्र सरकार पण आज देत आहे. बाकीच्याही अनेक मला माहीत आहे, आम्ही पूर्व विदर्भाचे आहोत. धानाला 20,000 रुपया हेक्टरी बोनस देत आहे, जे आजपर्यंत कधी दुसऱ्या सरकारने कधी दिलेला नाही. अनेक अशा वेगवेगळ्या म्हणजे ते शेतकऱ्यांचे धोरण आहे. त्यामुळे आज ठीक आहे, तरीही मला टीका करायची असेल तर त्याच्याबद्दल मला काही जबाब नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.